कोणाला आवाज येते? हे गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, तुम्हाला काल बोललो होतो आज संडे तर आज आपल्याला उठायला जरा उशीर होऊ शकतो आणि तेच झालंय. आज आपल्याला उठता 8 वाजले, आता 8:30 वाजले कदाचित. मोबाईल पण 8-8:30 वाजलेले. आपल्याला आज असं काही काम नव्हतं बाहेर जाण्यासारखं, पण सकाळी उठल्या उठल्या एक काम लागलेलं आपल्याला. आता आपण चाललो मम्मीला सोडायला. चला आता जाऊ मम्मीला सोडायला. आणि आमच्या घरामध्ये 2 जण बघायचे झोपलेले, दाखवतो तुम्हाला आल्यानंतर. बाय बाय. तर चला आता आपण मम्मीला सोडायला, दाखवतो तुम्हाला खाली. बाय बाय कर, बाय बाय. हा मित्रांनो, मम्मीला सोडून आता आपण घरी चाललेलो आहे. तर चला आता घरी जाऊन बघू. आपल्या घरी पण आता आपल्या छोट्या टावर उठणार आहे ना. आता आपण आलो घरी, मम्मीला सोडून आलो घरी. आणि घरी आले आले बघा, हे बघा, हे आमचा चमली बघा, आमची चमली आताच झोप होतो म्हटली. कधी उठली रे? कधी उठली? झोपतो म्हटली. झोपली होती तू? आई कुठे? काय हे काय लावलं बाई? काय दाखवतो आपण. घेऊन ये काय आले ते बघा. तो काय दाखवतो मला घेऊन घेऊन दाखवतो मी आपल्या मोबाईलची. हे तर याला काय काय विचारतो बघा. ते लावलं बाई, काय माहिती कोणी लावलं. कोणी लावलं नाही माहिती मला. चल इकडे. काय माहिती कोणी लावलं. तो आलं होतं लावायला, काय माहिती. थंडी असते. थंडी कशी असते? थंडी थंडी कधी असते? कामाला जाऊ आला ना बाई आपण. आज सुट्टी. संडे. हा तुम्हाला पण संडे आहे. मग तुमच्या स्कूलला पण सुट्टी आज? नाही नाही कुठे? काय काय? 2 बाई तू काय बोलती, करत नाही ना मला. 2 चिठ्ठी. 2 चिठ्ठी आपण आणलीच नव्हती. 2 चिठ्ठी कुठे चालला, कुठे चालला? आता आता आपला दिवस आजपासून चालू झालेला आहे. मला सकाळी उठल्या उठल्या याला 2 चिठ्ठी पाहिजे, त्याला फ्रीज मध्ये. चल इकडे, चलो. 2 चिठ्ठी आहे ना बाई, चला इकडे. नाही नाही, झोपली का? मग तू एकटाच उठला? एकटी का बोल उठली तू? नाही नाही झोपली तू, का बोल तू बसली? होतो नाही नाही ना. चल चला चला. नाही मला उठव. आई म्हणायचं. नहीं नहीं लगता भाई, पता पता मालूम है. बसों को तिच्या अंदावर. देखो अभी हमारा एक शेर जग गया है. आपला एक शेर आमचा एक शेर आता उठलाय झोपेतून. बघितलं निघले आणि एक झोपलेलं आहे. आता आपण रेडी वगैरे झालेलो आहे. आंघोळ वगैरे करून फ्रेश वगैरे नाश्ता वगैरे करून आता आपण रेडी आहे. तर सकाळी आपल्या पुढे जायचं, काही बाहेर जायचा प्लॅन नव्हता ठरलेला. पण मग आता आपल्या फॅमिली मेंबर्सनी, म्हणजे आपल्या 2 जीवांनी त्यांना मिसळ खायची यार. आणि नाशिक आहे ना, आज आपला संडे. आणि आपल्या संडेला आपल्या नाशिकमध्ये सगळ्यात जास्त चालणारा आयटम म्हणजे एकच असतो सकाळचा, तो म्हणजे मिसळ. तर त्या लोकांना जायचं आता मिसळ खायला. तर त्यांची तयारी चालू आहे. आपली तर झालेली आहे, तर ती तयारी करताय. थोड्याच वेळात, म्हणजे आपण जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिटात आपण निघणार आहोत मिसळ खाण्यासाठी. आपण आपली तयारी करतो, ते घराची तयारी चालू आहे, घर वगैरे आवडत आहे सगळे. आणि हा आमचा बघा, याची तयारी सगळ्या झालेली. मिसळ खायला जायचं म्हणून त्याचा आनंद गाण्यावरती नाचायला लागलाय. समोर पुढे जायचं रे, पुढे जायचं मिसळ खायला. कशी खाणार आहे तू मिसळ? याला मिसळ खूप आवड.
नाशिकच्या प्रत्येक माणसाला मिसळ आवडली काय म्हणून आपण आता फायनल निघलो घराच्या बाहेर चाललो आता मिसळला. साधना मिसळ या पॉइंटवर जाणार आहे आपण साधना मिसळ या पॉइंटवरती जाणार आहे. तर इथे झालो आता निघतो आपण घरातून फायनली. परत जाऊ बघू पुढे इकडे गेल्याच्या नंतर. तर गावाला फायनली आपण पोहोचलेलो आता साधना मिसळला. तुम्ही आता बघतो तिथं क्राऊड बघा, क्राऊड किती येते तुम्हाला क्राऊड दाखवतो मी. क्राऊड बघा तुम्ही किती येतं. तेव्हा संध्याचा क्राऊड असतो. भावानं मिसळली आपला 152 नंबर होता. आता आपल्याला भेटलेलं म्हटलं सीट पण भेटलेलं, टेबल पण भेटलं. आता रात्री मिसळ पण आलो. ही गोष्ट आपल्या संध्याच्या करायला आवडत आणि आपली महिना बघायचं शांत. आता आपण मिसळचा एन्जॉय घेऊ. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण सांगू आपल्याला परत त्या ठिकाणी जायचं तो प्लॅन असता घातलेला. मिसळ वगैरे खाऊन झाल्यानंतर तुम्हाला कळवतो आपल्याला कोणत्या ठिकाणी जायचं. आपला नंबर लागता आपल्याला अर्धा तास वाजलेला आहे. आणि हे बघा आमचे दोन हे बघा आईस्क्रीम खायला तर खूप आवडतं. काय खाते आईस्क्रीम खाते अजून आपला प्लॅन ठरलेला आहे. आता आपण लोकेशनला जाणार आहोत. आयलंड प्लेस आहे आपल्या नाशिक. त्या ठिकाणी खूप जण येतात रील्स वगैरे काढायला येतात, कोणी ब्लॉग बनवायला येतात. तुम्हाला तिथे गेल्यावरती दाखवतो ती लोकेशन कोणती. ठीक आहे. तसला भेटू आपण पुढे त्या लोकेशनवरती. म्हणून मी तुम्हाला जे आयटम प्लेस सांगितलं होतं नाशिकचं आपण त्या ठिकाणी आलेलो आहे. मी दाखवते तुम्हाला ते. मी फक्त नजारा बघा इथं कसा कसा बघा, फक्त नजारा बघा. हे आपलं नाशिकचं आयटम प्लेस आता सगळ्यांना माहित असेल. एवढं पण नाशिक. कुठं आला तू? इथं कुठं कुठं जातो? कुठं इथं कुठं ते घालून घे ना. तू घालून घे ना तुझा. तू कुठं चालला? तू तिकडे कुठे चाललाय? तिकडे कोण आहे? हा तू इथलेच आहे गावामध्ये. तुम्ही एका दिवशी विजिट करून द्या फॅमिली सोबत या, नाही तर कपल्स या किंवा मग सोलो या, एकटे या, काही प्रॉब्लेम नाही. मी सकाळच्या याच्यात जर का आले तर खूपच जास्त मजा आहे. क्राऊड नसताना तर खूप अजून जास्त मजा आहे. ठीक आहे. तर आता आम्ही करतो आमचा एन्जॉय इथे. इथून पुढे तुमच्या वहिनीला फोटो पण काढायचे. तुमची वहिनी वेटिंग मध्ये आहे ना. वेटिंग चालू फोटो काढायसाठी. मोबाईल माझ्याकडे त्याच्यामुळे फोटो काढायला फक्त पोजचा विचार करते सध्या कोणत्या पोज दे. तर ठीक आहे चला मी काढतो आता. कॅमेरामॅन बनतो त्यांचे फोटो काढतो. भावानं आपण आलो आता घरी. जस्ट घरी आलो आपण. 1-2 मिनिटं झाले आपल्याला घरी येऊन. मग तुम्हाला मी लिटरली सांगतो आपण आज ज्या दोन्ही ठिकाणी गेलोय, मिसळला पण गेलो आणि तुम्हाला तो पॉईंट सांगितला मी बॅक वॉटर त्या ठिकाणी लिटरली एवढी गर्दी होती त्या ठिकाणी. एवढी गर्दी होती मी तुम्हाला सांगेल की वीकेंड असेल तर कधीच जाऊ नका मिसळला. पण बॅक वॉटरला वीकेंड असेल तर कधीच जाऊ नका. तर आजचा डेली व्लॉग होता. आपण आज फिरलो जरा मस्ती केली फॅमिली सोबत. आज आपला ऑफ होता ऑफिसचा. आज जसा आपण हा व्लॉग बनवलाय पूर्ण दिवसाचा, पूर्ण दिवसभरात आपण काय काय केलं तो तसं आपल्याला डेली नाही जमत बनवायला. कारण त्याचा आपल्याला ऑफिसचा टाइम 9 ते 6 आहे. मग आपल्याला सकाळी उठल्यानंतर 9 वाजेपर्यंत जेवढं जमेल तेवढं आपण शूट करतो. त्यानंतर बाकीचं 6 नंतर जे काही जमेल तेवढं आपण शूट करत असतो. असं सपोर्ट राहता भावाने तुमच्या भावाला. बाकी तुम्हाला दररोज नवीन अपडेट देतच राहतील. नवीन आपले व्लॉग बघायला भेटतीलच तुम्हाला दररोज. तर हाचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रोहित मोरेला फॉलो करायला विसरू नका. भेटूया आपण उद्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. बाय बाय.